हाय, गुड मॉर्निंग. आजपासून मी माझ्या प्रोजेक्टची डॉक्युमेंटेशन फेज चालू करतो. आता बेसिकली सगळ्यात चांगला प्रोजेक्ट जो मी माझ्या आयुष्यात केलेला आहे तो आहे स्कूलचा. ठीक आहे. मग हा स्कूलचा करताना आम्ही बऱ्याचशा ठिकाणी ग्लोबल स्टाईल्स वापरलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी काही आम्ही टेम्पलेट्स रेडी करून ठेवलेले आहेत. आता ज्याला मी ह्या प्रोजेक्टपासून नेक्स्ट प्रोजेक्टला मूव ऑन करणार त्याला एक गोष्ट गरजेचं आहे की हे क्लासेस आणि मी कुठले टेम्पलेट्स क्रिएट केले हे माझ्या लक्षात राहायला पाहिजे. त्यासाठी मला आजपासून मी माझ्या डॉक्युमेंटेशन फेजवरती काम करणार आहे. आता ह्या डॉक्युमेंटेशन फेजमध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे तर एक टेबल जसं की बुटस्ट्रॅपचं डॉक्युमेंटेशन आहे. क्लासचं डिस्क्रिप्शन आणि क्लास कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं ह्याचं एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन असणार आहे. प्रत्येक गोष्टीचं असं डॉक्युमेंटेशन असणार आहे. मग मी जर ह्या पद्धतीने योग्य पद्धतीने मी जर डॉक्युमेंटेशन केलं तर नेक्स्ट प्रोजेक्ट करायला आपल्याला अगदी इझी जाणार आहे. आपल्यालाच नव्हे तर आपला कुठलाही स्टाफनं जरी ते डॉक्युमेंटेशन वाचलं तरी त्याला ते अगदी इझी जाणार आहे. त्यामुळेच ह्या डॉक्युमेंटेशन फेजची गरज आहे. ह्या डॉक्युमेंटेशन फेजसाठी एक्झॅक्टली मी 7 दिवस माझे डेडिकेट करतो आहे. म्हणजे आज आहे सोमवारपासून ह्या शनिवारपर्यंत मला ही डॉक्युमेंटेशन फेज अगदी प्रॉपरली संपवायची आहे. समजा चुकून एखाद दिवस वाढला इट इज ओके, पण डॉक्युमेंटेशन फेज झाल्याशिवाय मी कुठल्याही नेक्स्ट प्रोजेक्टला मूव ऑन करणार नाही आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंटेशन फेजचे इम्पॉर्टन्स आपल्याला लक्षात आलं असेल की किती आहे. त्यामुळं प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण झाला की आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचंच आहे ही गोष्ट लक्षात घेईल. आणि ही गोष्ट जर लक्षात आली तर प्रत्येक वेळेला डेली डॉक्युमेंटेशन म्हणजे जे काही आपल्याला नवीन शिकायला मिळालं ते नोट डाऊन करून ठेवणे आणि डायरेक्टली व्हिडिओ तयार करणे आणि तोच अपलोड करणे हा सगळ्यात इझिएस्ट उपाय आहे. तर याच्यापुढे लक्षात ठेव की आपल्याला डॉक्युमेंटेशन अगदी सिरियस नोटवरती करायचं आहे, कारण हेच आपल्याला भविष्यकाळामध्ये तारणार आहे. ओके. त्यामुळे आजपासून आपण डॉक्युमेंटेशन फेज चालू करतो. ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.